भाषा प्रेम ही आपल्या सगळ्यांना पाहिज. आपली भाषा आहे ती जतन केलं पाहिजे. नाहीतर मग कधीतरी म्युझियम मी नाही वसई तर महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्याच्या 12 गावात ही भाषा बोलली जात होती. कधीतरी दढोई दे आता आपल्या दादाई बय पहिला पोरांना मराठी कसा फॅड आलता तर मराठी त्यानं काही असं नाही ते शाळेत गेलं नाही. मग माय कोडी रगाजळ करता रे अल्ला मत शावळलो ही मराठी दादाईचा बायको बॅग घेऊन निघाली म्हणजे ती कामालाच. मग ती आता पोरे कॉन्व्हेंटला जा लागले तिला पण थोडं इंग्लिश बोलाय वाटत आहे. मग ती कम हिअर गो देअर सिट स्टडी हार्ड स्टडी थोडं इंग्लिश तिला येते. त्यावर परिणाम पोरोरॉयस होतो झालो. आणि मग एकदा सहलीला गेलते जिवले बिवले का आणि बय मम्मी पोराला विचारते ताटा मीने थाळी मीने जरसे पीस बीस दिखत होते त्या केला का. तर ती पोरी मम्मीला सांगते मम्मी मी ना लेफ्ट ओव्हर पीसेस पिजनला डालले. कबुतरा पुढे उडविले ते पिजन डालले म्हणजे कोडी भाषा कहा सल्ले बघा भाषा. त्यामुळे त्यांना शाळेत शिकवी ती त्यांना बोलून दे तुम्हाला जी का राहते तीच बोला. प्रेरणा कला विकास मंडळ आणि संत जोसेफ शिक्षण संकुलाच्या विद्यमान आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री एंथनी तुस्कानो ज्यांना गाडवेल ह्या टोपण नावाने देखील ओळखले जाते. आपल्या चर्चेचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय फादर एरिक, प्रेरणा कला विकास मंडळाचे संचालक फादर प्रदीप आणि प्रेरणा कला विकास मंडळाचे एक पिलर संस्थापक सदस्य अब्राम तुस्कानो, दूरवरून आणि आपल्या पॅरिश मधून आलेल्या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम मुद्दामून आपल्या समोर घडविण्यात आला. आपली संस्कृती लयात जाऊ नये, तिचे जतन व्हावं ह्यासाठी हा अट्टहास. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे, त्यांना आज प्रमुख पाहुणे कशासाठी केलं आहे? काहीतरी धनादेश मिळेल म्हणून नाही. एका उद्योगाचे ते संस्थापक आहेत, ज्या उद्योगाची 25वी झाली आहे, जिचा रास्त अभिमान या नंदाखालकरांना आहे म्हणून नाही. ते देखील एक कारण आहे, पण पूर्णतया खरं नाही. खरं कारण आहे जुन्या जमान्यातले, आज 75 पार केलेली आहे, तरी देखील 50 वर्षाआधी या शाळेच्या रंगमंच गाजवलेले जुने जाणते कलाकार, ज्यांचा आजही आपली वरिष्ठ मंडळी आदराने उल्लेख करते. ते कलाकार ह्या नव्या कलाकारांना त्यांची कला ही प्रेरणा कला विकासने जोपासली. ही कला आता आपल्या तरुणांना पुढे न्यायची आहे, म्हणून एक कलाकार म्हणून त्यांचा आम्ही सन्मान इथे करीत आहोत. श्री एंथनी तुस्कानो ह्यांनी सर्वप्रथम 1952 मध्ये ह्या शाळेच्या रंगमंचावर प्रथम नाटकात काम केलं. नाटकाचं नाव त्यांना अजूनही आठवत नाही. आणि त्यानंतर कवडी चुंबक हे त्यांनी केलेलं नाटक अत्यंत गाजलं. ह्या नाटकात कवडी चुंबकाची भूमिका करणारे झुरान मास्तर आज हयात नाहीत, मी त्यांना चिरशांती मागतो. त्या नाटकात गुलाब ही स्त्रीची भूमिका
ही आजचे प्रमुख पाहुणे श्री अँथनी तुस्कानो यांनी केली होती. जात्यात ते राजपिंडे प्रेक्षकांना माहिती नव्हतं, पण गुलाब इतकी चिकणी दिसत होती की नाटक संपल्यानंतर विंगेमध्ये आपल्या तिथून आलेल्या बऱ्याच मंडळीने लाईन लावली होती. गुलाबकडे काय नंबर आपला लागतो का? इतकी सुंदर भूमिका त्यांनी केली होती. त्याच नाटकामध्ये त्यांच्याच गावातले पाऊ काका, घोडकालातले स्वर्गवासी पाऊलू तुस्कान, म्हणजे आपल्या इथे जे अब्राहम तुस्कानो बसले त्यांचे वडील, त्यांनी काम केलेलं होतं. ज्या बापाने नाळ फोडल्या त्या पोर कासुली तरी फोडे का नाही. आजचे प्रमुख पाहुणे खूप बिझी असून देखील आपल्या कलागुणाला वाव देण्यासाठी इथे हजर राहिले. मी प्रेरणा कला विकास मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करीत आहे. या वर्षीच आपल्याला प्रमुख धर्मगुरू म्हणून लाभलेले सिनियर्स फादर्स निघून गेल्यानंतर नंदाखालचं कसं होईल? कारण ज्या मातीला, ज्या लोकांना फादर दिब्रिटो, मॉन्सिन्योर फ्रान्सिस कोरिया यांची प्रवचनं ऐकायची सवय होती, त्याही आधी स्वर्गवासी फादर सायमन डिसोजा, फादर सेबॅस्टियन वास, ही नवी पिढी काय करेल? पण फादर एरिक, तुमच्या वक्तृत्वानं आम्ही भारावून गेलेलो आहोत. तुमच्या प्रवचनातील पोडतिडीक आम्हाला समजते. बदल होईल, वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही राहाल की नाही मला माहिती नाही, पण पेरणाऱ्याने पेरत राहू. काही दगडावर पडेल, काही वाळवंटात पडेल, पण जे चांगल्या जागेत पडेल ना ते 7च्या 70 पट पीक देईल. फादर एरिक, तुमचं स्वागत तर आम्ही करतोच, आणि तुम्ही हे जे सहकार्य करता याबद्दल मी पुष्पगुच्छ देऊन तुमचं स्वागत करीत आहे. आपलं सिंगिंग मंडळ, प्रेरणा कला विकास मंडळ यांचे संचालक आणि खरोखर ज्यांचा अभिमान वाटावा, हातात कधीच म्हणजे कधीच कागद न घेता अतिशय सुंदर प्रवचन करणारे पट्टीचे प्रवचनकार, आणि कुठेही भेटलेत बाबा कोहा तू, आपल्या भाषेत खबर घेणारे फादर प्रदीप यांना पुष्पगुच्छ देऊन मी त्यांचं स्वागत करतो. कला विकास मंडळाचे संचालक, संस्थापक आणि आजच्या कार्यक्रमाचे मुकुटमणी श्री अब्राहम तुस्कानो. निवृत्ती घेतली तरी पण कलाकार हा कधी निवृत्त होत नसतो. आजही तितक्याच उत्साहाने कार्य करणारे, आपली मनं रिझवणारे श्री अब्राहम तुस्कानो यांना त्यांचे सहकलाकार गुरुजी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत आहेत. या कार्यक्रमाला खूप फादर्स आणि सिस्टर्स आलेले आहेत. लिविती वाशिती ह्या गाण्याचे लेखक फादर प्रसाद, ज्यांनी आपल्या नंदाखाली काम केलं होतं, ते देखील आपल्यात हजर आहेत. अनेक धर्मगुरू, धर्मभगिनी पूर्ण सपोर्ट करण्यासाठी इथं आलेले आहेत. प्रेरणा कला विकास मंडळाच्या वतीनं सुमन, गुलाब पुष्प देऊन सर्व धर्मगुरू आणि धर्मभगिनीचं स्वागत करीत आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू.
कला विकास संचालक फादर प्रदीप आपल्या पुढे मनोगत व्यक्त करतील. तुम्ही बरंचसं ऐकलंय, फक्त एका मिनिटात मी संपवणार आहे. 1 महिना आणि 18 दिवसापूर्वी या स्टेजवरती प्रेरणा कला विकास मंडळाचे सभासद आणि मी इथे हजर होतो आणि फक्त प्रार्थना करावी आणि नारळ फोडावा यापेक्षा आम्ही इथे आलो आणि नारळ फोडलं गेलं आणि छोटीशी प्रार्थना झाली आणि 1 महिना आणि 18 दिवसामध्ये संस्कृतीचा एवढा मोठा ठेवा वाढलाय. आज किंबहुना एवढी गर्दी आपल्या नाता धमाक्याला नसते, आनंद मेळाव्याला या आवारात पाहावयास मिळत नाही. आज ही गर्दी संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी आणि त्याला उत्स्फूर्त करण्यासाठी आली आहे. सो विल क्लॅप फॉर देम. आणि फक्त एकच, प्रेरणा कला विकासाची ही प्रेरणा जसं स्वेनने आपल्या उंजळीत स्वीकारली तशी इथल्या प्रत्येक मुलांना आणि मुलींना आणि तरुण तरुणींनी आपल्या घरी घेऊन जावी आणि जतन करावी यासाठी प्रार्थना करा. विश ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू फादर प्रदीप. आजचे प्रमुख पाहुणे आणि जुन्या जमान्यातील हरुन्नरी कलावंत आदरणीय श्री अँथनी तुस्कान. My father Eric, Father Pradeep, प्रेरणा कला विकास मंडळाचे अध्यक्ष श्री अब्राहम, स्टेज मागील सगळे कलाकार, समोर बसलेले फादर्स, सिस्टर्स आणि रसिक प्रेक्षक वर्ग हो. पहिल्या प्रथम मी प्रेरणा कला विकास मंडळाचे मनापासून आभार मानतो की 50-60 वर्षापूर्वी जी कला आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला त्या कलेचं कौतुक करण्यासाठी त्यांनी मला इथे बोलावलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, माझं पहिलं नाटक शाळेत न झालं ते 1952-53 झालं असेल, पण सार्वजनिक नाटकामध्ये कामाला सुरुवात झाली ती 1955ला. मला वाटतं ते जे नाटक होतं कुठलं तरी धार्मिक संतांच्या नावाने नाटक होतं आणि ते नाटक मला वाटतं ह्या रोडच्या भरणीकरता केलं होतं. त्याच्यामध्ये आत्ताचे अब्राहम आहेत ह्यांचे वडील पाऊलो अब्राहम, आमचे जाकू तुस्कान, पंदू काकाचे पाऊलू, सायमन तुस्कान, मला वाटतं पास्को मिलेजेस मरून गेले ते होते, मी होतो, डॉक्टर जॉन लोपिस आज अमेरिकेत काय ते होते आणि तो पहिला नाटक झाला. 1956ला आम्ही कवडी चुंबक नाटक केलं आणि कवडी चुंबक नाटकाने आमच्यातले खरे कलाकार लोकांसमोर आणले. ते नाटक एवढं भव्य झालं होतं, मला वाटतं ज्यांची वय 60च्या वरती असतील असे कोणी प्रेक्षक इथे असतील तर त्यांना ते आठवेल की खरोखरच ते नाटक फार चांगलं झालं होतं. दुसऱ्या वर्षी फादरांनी रिक्वेस्ट करून ते नाटक सहज फुकट म्हणून लोकांना करायला लावलं होतं आम्हाला आणि त्याच्यात जी कलाकारी केली मी ती नाटकाची तिकीटं छापण्यापासून तेव्हा प्रिंटिंग एवढं चांगलं नव्हतं. मी रबरचे स्टॅम्प बनवले. कवडी चुंबक नावाचा स्टॅम्प मी रबराने हाताने कोरून बनवला. कोरे बंद सफेद मिळायचे ते न्हाव्याकरता स्प्रे पंप घेऊन त्याच्यावरती रंग चढवला. हिरवा, निळा आणि लाल अशी 4 रंगाची 4 आण्याचा, 8 आण्याचा, 12 आण्याचा आणि रुपयाची अशी 4 तिकीटं बनवली. तिकीटं 10 तिकिटाचं पुस्तक बनवलं. तिकिटाला फाडण्याकरता होल पाडण्याकरता आपले पेद्रू टेलर होते घोटकालातले, त्यांच्याकडे जाऊन